नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या इथेनॉलच्या काही अभिक्रिया पाहूया। आता इथेनॉल हे एक अल्कोहोल आहे ज्यामध्ये कार्बनचे 2 अणू असतात आणि OH हा एक क्रियात्मक गट त्याला जोडलेला असतो, म्हणूनच आपण त्याला अल्कोहोल असे म्हणतो, बरोबर। मग या ठिकाणी या इथेनॉलची पहिली अभिक्रिया बघा। इथे या इथेनॉलची या सोडियम बरोबर अभिक्रिया केल्यावर काय होईल बरं? मग सर्वात आधी हे लक्षात घ्या की सोडियम हा अतिशय अभिक्रियाशील धातू आहे, म्हणून तो जाऊन या इथेनॉलमधील हायड्रोजनला बाहेर काढतो। मग इथे आपल्याला काय मिळते, तर हा सोडियम या हायड्रोजनला बाहेर काढतो व तो स्वतः त्याची जागा घेतो, त्यामुळे आपल्याला CH3CH2ONA मिळते। मग या अभिक्रियेत हायड्रोजन बाहेर पडते, पण बघा हायड्रोजन हे फक्त H च्या स्वरूपात बाहेर पडू शकत नाही, तर ते H2 च्या स्वरूपात बाहेर पडते। याचा अर्थ असा की आपल्याला हे समीकरण संतुलित करावे लागेल। मग बघा आपण हायड्रोजन वगळता इतर सर्व ठिकाणी 2 लिहिले। आता तुम्ही बघू शकता की हे समीकरण संतुलित झाले आहे। या अभिक्रियेतून आपल्याला कोणती उत्पादिते मिळतात, तर इथे यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन सोडियम इथॉक्साइड मिळते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो। मग हीच गोष्ट इतर कोणत्याही अल्कोहोलसाठी लागू होईल। जर इथे 3 कार्बन अणू असते तर आपल्याला त्याच प्रकारे ऑक्साईड मिळाले असते, म्हणजेच 3 कार्बन अणू असलेले सोडियम ऑक्साईड। मग आता हे तुम्हाला समजले असेल, तर आता आपण दुसरी अभिक्रिया बघूया, चालेल ना? आता बघा या दुसऱ्या अभिक्रियेमध्ये आपण या इथेनॉलला संहत सल्फ्युरिक आम्लामध्ये टाकून उष्णता दिली असता इथे काय होईल बरं? तर लक्षात ठेवा की सल्फ्युरिक आम्ल, विशेषतः संहत सल्फ्युरिक आम्ल हे निर्जलीकरण कारकासारखे कार्य करते। आता निर्जलीकरण कारक म्हणजे ते पदार्थामधून पाणी काढून टाकण्यात अतिशय प्रभावी असते। जिथे शक्य असेल तिथे ते पाणी काढून टाकते, तर बहुतेक वेळा ते सेंद्रिय संयुगांबरोबर असेच करते, म्हणून मग ते या इथेनॉलमधून पाणी काढून टाकणार आहे। त्यामुळे नक्कीच इथे H2O म्हणजेच पाणी बाहेर पडेल। मग बघा जर आपण या इथेनॉलमधून हा OH आणि आणखी एक हायड्रोजन काढून टाकला तर मग इथे CH3CH उरते, कारण इथून एक हायड्रोजन आणि एक OH क्रियात्मक गट बाहेर गेले। पण स्पष्टपणे हा अंतिम रेणू असू शकत नाही, कारण या कार्बनला 4 बंध असतात, पण जर इथे आपण काळजीपूर्वक पाहिले तर या कार्बनला 4 बंध नाहीत, म्हणून मग ते अशा प्रकारे पुनर्रचना करेल की आपल्याला CH2CH2 मिळेल आणि इथे एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध तयार होईल, म्हणजेच आपल्याला एथीन मिळते। तर मग ही अल्कीन तयार करण्याची एक उत्कृष्ट पद्धत आहे। म्हणून जर आपल्याला अल्कीन तयार करायचे असतील तर एक मार्ग म्हणजे अल्कोहोलचे निर्जलीकरण करणे होय, आणि ते आपण हे संहत सल्फ्युरिक आम्ल वापरून व त्याला उष्णता देऊन हे करू शकतो। जर तुम्ही ते उच्च तापमानाला गरम केले तर अभिक्रियेचा वेग सुद्धा खूप जास्त होतो। तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच, धन्यवाद।